साबुदाण्यामध्ये तूप घालून तर पहा, एक युनिक अशी रेसिपी पाहतोय। नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी विशेष युनिक अशी साबुदाण्याची रेसिपी पाहतो। या अगोदर तुम्ही ही रेसिपी केव्हाच बनवलात नसाल, लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला, तो स्वच्छ धुवून घेतला 2 ते 3 पाण्याने। त्यानंतर पाणी घालायचे आणि दिवसभर आपल्याला हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। तर पाणी कितपत घालायचे, तर साबुदाणा भिजेल एवढेच पाणी त्यामध्ये ठेवायचे आहे, म्हणजे साबुदाणा व्यवस्थित असा सुटसुटीत तयार होतो। व्यवस्थित असा भिजला गेला आहे इथे पाहताय तुम्ही। तर इथे मी संध्याकाळी खीर बनवत आहे, तर मी दिवसभर हा साबुदाणा भिजत ठेवला होता। अगदी 4 ते 5 तासामध्ये हा साबुदाणा व्यवस्थित असा भिजला जातो। साबुदाणा आपण बाजूला ठेवूयात। तर आता आपल्याला दूध किती घ्यायचे आहे ते पाहायचं आहे। तर इथे मी अर्धा लिटर दूध एका भांड्यामध्ये काढून घेतले आहे। त्यानंतर दूध गरम करायला ठेवले आणि आपण साबुदाणा घेतलेला आहे त्यामध्येच 1 चमचा तूप घालून घ्यायचे। त्या साबुदाण्यामध्ये व्यवस्थित तूप एकजीव करून घ्यायचे। छान असे एकजीव करून घेतले की आपण जी बनवणारी जी रेसिपी आहे ती व्यवस्थित तयार होते, अजिबात चिकट होत नाही, छान असे दाणेदार ही रेसिपी तयार होते। व्यवस्थित असं एकजीव करून घेतले, ते सुद्धा बाजूला ठेवूयात। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेतले। तर तूप गरम झाले की यामध्ये आपल्याला घालायचं आहे ड्रायफ्रूट्स। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही इथे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। तर इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत। काजू बदाम व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे। छान असे तुपामध्ये परतून घेतले, 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचे। आता काजू आणि बदामसुद्धा काढून घ्यायचे आणि त्यामध्येच आपल्याला घालायचा आहे साबुदाणा। जो आपण तूप लावून घेतलेला साबुदाणा आहे तो पूर्णपणे यामध्ये घालून घ्यायचा। साबुदाणा घातल्यानंतर साबुदाणासुद्धा व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटभर हा व्यवस्थित परतून घ्यायचा। तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी केव्हाच बनवलात नसाल, एवढे मी 100% सांगते। चवीला म्हणाल तर 1 नंबर लागते बरं का। तर बाजूला दूधसुद्धा व्यवस्थित असे गरम होत आहे आणि 2 ते 3 मिनिटभर साबुदाणा व्यवस्थित असा मी परतून घेतला। त्यानंतर गरमागरम दूध यामध्ये घालून घ्यायचे। दूध घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर एक व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची। तर आता तुम्हाला समजलंच असेल आज आपण काय पाहतोय। तर आज आपण पाहतोय साबुदाणा खीर। उपवासासाठी अशा पद्धतीने साबुदाणा खीर एकदा नक्कीच बनवून पहा। आषाढी एकादशीला तर एकदा नक्कीच बनवा। तर ही व्यवस्थित अशी उकळून घेतली खीर आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धी वाटी साखर घालायची आहे। तर जास्त तुम्ही गोड खात असाल तर थोडीशी साखरेचे प्रमाण वाढवलात तरीसुद्धा चालेल, पण एवढी साखर पुरेशीच होते। तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। छान असे एकजीव करून घेतले, त्यानंतर अगदी 1 मिनिटभर खीर आहे ती शिजवून घ्यायची। शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले ते यामध्ये घालून घ्यायचे। तर अशा पद्धतीने तुम्ही ही खीर नक्कीच बनवा। तर इथे मी गरमागरम खीर सर्व करून घेते एका बाउलमध्ये। खरंच खूप सुंदर ही खीर तयार झालेली आहे। चवीला म्हणाल तर खूपच मस्त, जबरदस्त। तर सारखीच साबुदाणा खिचडीच बनवून कंटाळा येतो, खाऊन कंटाळा येतो उपवासाला। तर अशा पद्धतीने अशी गरमागरम ही खीर एकदा नक्कीच बनवा। तर मस्त अशी रबडीसारखी ही घट्टसर खीर आपली तयार होते थंड झाल्यानंतर। आणि आषाढी एकादशीला नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ही खीर बनवा आणि माझ्या वारकरी संप्रदायाला
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच सबस्क्रायबर आहेत त्यांनासुद्धा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला खरंच कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि एकदा नक्कीच करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.